तर आज खूप दिवसाने गव्हाच्या पिठाचा शिरा बनवला होता, पण त्या अगोदर फर्निचर स्वच्छ जरी दिसत असलं ना, त्याच्यावर बारीक बारीक जाळे पडले होते. आज माझं अचानकच लक्ष गेलं, म्हणलं सगळंच एकदा हात फिरवून घेऊया. त्याचसोबत किचन ओटा तर आपण रोज पुसून घेतो, पण ज्यावेळेस त्याचे चिकट आणि तेलकट डाग लागतात, तुम्ही कशाने घासता? मला तर ताराच्या घासणीने सोपं वाटतं. किचन ओटा क्लीन करून घेतला. दुपारच्या वेळेला प्रिया आणि प्रक्षिता स्कूलमधून आले होते. लगेच राजवीने दीदी आणि दादाला आवाज दिला, कारण की दिवसभर ते नसले की अशा खोड्या ती कोणासोबत करणार आहे. आणि आता शाळेतून आलं की प्रक्षिताला काही ना काही पाहिजे असतं, तर तिला विचारलं शिरा बनवू का? तर गव्हाच्या पिठाचा शिरा इथे मी बनवायला घेतला. कढईत तूप टाकलं, पीठ टाकलं, एका साईडला साखर आणि विलायची छान बारीक करून घेतली. पीठ आता लालसर होईपर्यंत भाजून घेतलं, म्हणजे खमंग वास सुटेपर्यंत. एक ग्लास पाणी टाकलं, साखर टाकली आणि तूप सुटेपर्यंत छान याला परतून घेतलं. आणि तयार आहे झटपट असा गव्हाच्या पिठाचा शिरा. त्यानंतर किचन मधले हे जार काय मला घासून घ्यायचे होते. किराणा भरून 7-8 दिवस झालेत, भरण्या तशाच रिकाम्या ठेवल्या होत्या आणि आज त्याचा योग लागला घासण्यासाठी. रात्रभर हे सुकण्यासाठी असंच ठेवलं. आणि प्रक्षिताची तब्येत सध्या ठीक नाही, तिला सर्दी झाली होती. औषध वगैरे तिला देऊन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे जार मी फिल करून घेतले. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.